पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत प्रथमच पोटनिवडणुकीत परिचारकांच्या साथीने आमदार समाधान आवताडे यांच्या रूपाने भाजपाला विजय संपादन करण्यात यश मिळाले। मात्र यानंतर भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्यावर अनेक आरोप ठेवत माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि परिचारक समर्थकांनी परिचारक यांनीच निवडणुकीत उभे राहावे अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली। याबाबत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यास सुरुवात केली। परिचारक यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून कृषी पणन आणि सहकार मंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले। मात्र याबाबत प्रशांत परिचारक यांनी आपल्याला कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत विरोधी भूमिका कायम ठेवली आहे। याबाबत परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी महामंडळ नको विधिमंडळ पाहिजे अशी भूमिका मांडली आहे। या भूमिकेमुळे भाजपाचे विद्यमान आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे। नमस्कार, मी सोहन जयस्वाल। आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत पांडुरंग परिवाराचे काही पदाधिकारी, युवक नेते, नगरसेवक तसेच युवक कार्यकर्त्यांचे आपण संवाद साधणार आहोत। कारण की पंढरपूर शहरामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, महाराष्ट्रात आचारसंहिता देखील लागलेली आहे। त्या अनुषंगाने पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक हे मागील अनेक दिवसापासून गावभेट दौरे घेत आहेत, कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेत आहेत आणि येणाऱ्या काळात लवकरच ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगू शकाल? तुम्ही एक युवक शहराध्यक्ष आहात भाजपचे। आज पांडुरंग परिवाराची बैठक चालू आहे, प्रशांत मालक हे सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता वाटते। एक युवक कार्यकर्ते म्हणून काय वाटतं? खरं तर 10 ते 15 दिवस झालं प्रशांत मालक हे गाव भेट 20-22 गावापासून सुरुवात केलेली आहे, घोंगडी बैठक। त्या अनुषंगाने त्या गावादरम्यान ज्यावेळेस भेटीगाठी चालू आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद ही मालकांना आता सध्याच्याला चालू आहे। त्याच अनुषंगाने आज आम्ही आजी माजी नगरसेवक, पांडुरंग परिवाराचे सर्व कार्यकर्ते हे आम्ही आज मिटिंग घेऊन मालकांनी जो निर्णय घेईन त्या निर्णयाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा किंवा निवडून आणायचा प्रयत्न करू। त्याच पद्धतीने आता आपल्यासोबत आहेत भाजपचे शहराध्यक्ष विक्रमजी शिरसट आणि नगरसेवक देखील आहेत ते विद्यमान। त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत। सर, मागील जवळपास 35 वर्षापासून परिचारक घराशी तुमचे चांगले संबंध आहेत। तुमचे वडील असतील किंवा तुम्ही असेल, तुम्ही एकनिष्ठ आहात। अशा प्रकारे असताना त्यांच्या विकास कामाबाबत काय सांगू शकाल? गेले 30 ते 40 वर्षापासून आज स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक साहेब असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील किंवा उमेशराव परिचारक असतील, गेल्या 30 ते 35 वर्षापासून विकासाची गंगा त्यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये म्हणजे त्यांचं कार्य कुठल्या पद्धतीचं कार्य आहे ते सर्व जनतेला माहिती आहे। स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आदरणीय प्रशांतराव परिचारक यांची वाटचाल चालू आहे। हजारो कोटी रुपयाचा निधी या पंढरपूर शहरासाठी त्यांनी आणलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच आत्ता विधानसभेचं बिगुल वाजलेलं असताना आम्ही पंढरपूर मंगळवेढ्याची उमेदवारी हे प्रशांतराव परिचारक यांना कोणत्याही परिस्थितीत मिळणार याच्यावरती आम्ही सर्व समर्थक कार्यकर्ते ठाम आहे आणि जर नाही मिळाली तर आम्ही पक्षश्रेष्ठीकर तसंच आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही एक विनंती करणार आहे की गेल्या 10 ते 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय प्रशांतराव परिचारक काम करत आहे आणि गेल्या पोटनिवडणुकीमध्ये पण जे आपले आमदार आहेत समाधानदादा आवताडे यांना निवडून आणण्याची सिंहाचा वाटा हा प्रशांतराव परिचारक यांचाच होता। त्याच्यामुळे येणारी ही 2024ची निवडणूक आमदार प्रशांतराव परिचारक नक्कीच निवडणूक लढवतील व भरघोस मताने विजय होतील हे आमचा विश्वास आहे। एकीकडे आता तुम्ही बोलताना म्हणालात की विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना निवडून आणण्याचा सिंहाचा वाटा हा परिचारकांचा होता। हे असं असताना सुद्धा आज तेच विद्यमान आमदार असे म्हणत आहेत की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मी 3000 कोटीची विकास कामं आणलेली आहेत, जे ह्यांना 35 वर्षात जमलं नाही ते आम्ही एक 3 वर्षात केलेलं आहे, त्यामुळे मला एक संधी द्यावी असं ते साथ घालत आहे जनतेला। गेल्या 30 ते 35 वर्षापासून आपण सर्व जनता परिचारक साहेबांचं कार्य कोणत्या पद्धतीचं आहे बघत चाललेलो आहे आणि गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये आदरणीय प्रशांतराव परिचारक त्यांच्या घरात आत्तापर्यंत 25 ते 30 वर्ष सत्ता होती। किती हजार कोटी विकास कामे त्यांनी केलेले आहे पूर्ण जनतेला माहीत आहे। आमदार साहेब जे त्यांनी केले असतील, कामं मंजूर केले असतील, कामं मंजूर करून आणले असतील, पण प्रशांतराव परिचारक असतील किंवा सुधाकर परिचारक असतील किंवा उमेशराव परिचारक असतील यांच्या कार्याची बरोबरी आवताडे साहेबांना कधीही येऊ शकणार नाही।
आता तुम्ही बोललात की अवताडेच्या बरोबरी परिचारकांचे होऊ शकत नाही, पण काल त्यांचे अवताडे समर्थक जे असतील कट्टर समर्थक त्यांनी असं म्हणलेलं आहे की परिचारकांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे काम होत नसल्यामुळं आता परिचारकांचे कार्यकर्ते हे अवताडेच्या संपर्कात आहेत आणि ते आमच्याकडे येत आहेत. आपण गेले 2 ते 3 निवडणुका झाल्या किंवा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असतील किंवा प्रशांतराव परिचारक असतील, यांच्या कार्याची पद्धत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्या 30-35 वर्षात 70 ते 80 हजार मताचा गट्टा आत्तापर्यंत प्रशांतराव परिचारक किंवा सुधाकर पंत परिचारक असतील, उमेशराव परिचारक यांच्या म्हणजे पाठीमागं आहे. एक मताचा देखील इकडं तिकडं काय होणार नाही. आणि त्यांचे कार्यकर्ते सांगत असतील की पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते आम्हाला भेटतात, हे करतात, असं काहीही नाही. उलट अवताडे गटाचे कार्यकर्ते किती अवताडे गटाचे कार्यकर्ते आमदार साहेबांवर नाराज आहेत आणि महायुतीचे किती नेते त्यांच्यावरती टीका करतील हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. म्हणजे येणाऱ्या काळात असं दिसून येईल का फडणवीस साहेब से बैर नाही आणि अवताडे तेरे खैर नाही अशी पांडुरंग परिवाराची भूमिका राहणार आहे? मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. तसेच आदरणीय प्रशांतराव परिचारक हे भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहेत. आम्ही पक्षश्रेष्ठी आणि त्यांनाच परवा कृषी व पणन मंत्री महामंडळाचे मला वाटतं काहीतरी ऑफर मालकांना पक्षाने दिलेलं आहे. पण आम्ही पक्षाला एकच मागणी करणार आहे की आम्हाला महामंडळ नको, आम्हाला विधिमंडळ पाहिजे आहे. तुम्ही एक नगरसेवक आहात, प्रभागातील नगरसेवकांची कशी रणनीती असणार आहे येणाऱ्या काळात? गेल्या महिन्याभरापासून आदरणीय प्रशांतराव परिचारक असतील, उमेशराव परिचारक असतील किंवा युवक नेते प्रणव परिचारक असतील, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली जे मतदारसंघातील गावं आहेत ते गावं पिंजून काढण्याचं काम आदरणीय परिचारक परिवार करत आहे. आज आम्ही नुकतीच पंढरपूर शहरातील नगरसेवक असतील, माजी नगराध्यक्ष असतील यांची एक मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये मायक्रो लेवलनी प्रचार यंत्रणा कार्यपद्धती कशी असावी ही मीटिंगमध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि येणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय प्रशांतराव परिचारक भरघोष मतांनी कसे निवडून येतील हा आम्ही ठाम निर्णय सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. मागच्या वेळी आमदार अवताडे यांना पंढरपूर शहरांनी तारलेलं आहे. मग यंदासुद्धा असंच चित्र दिसून येईल का की प्रशांत मालकांना येणाऱ्या काळात पंढरपूर शहरातील सर्व नगरसेवक मिळून ताकद दाखवून एक वेगळ्या पद्धतीने मतं देतील? गेल्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान दादा अवताडे यांना परिचारक साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही रक्ताचं पाणी करून निवडून आणलं होतं. पण आमचे नेते आता स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त भरघोस मतांनी आदरणीय प्रशांतराव परिचारक मालकांना कशा पद्धतीने मोठ्या मताधिक्याने निवडून आणता येईल असा आमच्या कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे. ज्या पद्धतीनं आता आपण युवक नेते लाला पानकर, नगरसेवक विक्रमजी शिरसाट यांच्याशी संवाद साधल्यावर आता आपण समाजसेवक भाऊ टमटम यांच्याशी पण संवाद साधणार आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये पांडुरंग परिवाराची काय भूमिका राहणार आहे. ते सध्या पांडुरंग परिवाराचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांची भूमिका देखील आपण जाणून घेणार आहोत. सर, काय वाटतं आजची मंगळवेढा 80 गावापैकी तुम्ही बघितलं असेल प्रतिसाद कसा आहे प्रशांत मालकाला? जसं मालकांनी आता पायाला भिंगरी लावून पळलं तसं आम्ही पंढरपूर शहरातून पायाला भिंगरी लावून पांडुरंग परिवारही पळणार आहे. कुठल्याही पक्षात न राहू दे प्रशांत मालक आमचाही पक्ष आहे, पांडुरंग परिवारही पक्ष आहे आमचा. येणाऱ्या काळात काय आणखीन ज्या पद्धतीने आता गाव भेट दौरीमध्ये प्रतिसाद मिळत आहेत त्यामध्ये काही भालके गटातील लोक असतील, अवताडे गटातील लोक असतील, त्याच पद्धतीने आणखीन माजी नगरसेवक समाजसेवक पांडुरंग परिवाराच्या संपर्कात आहेत? माझी नगरसेवक ही तुम्हाला अर्ज भरल्यानंतर कळणार आहे. हे प्रशांत मालकाचे किती महाग लोक आहे. अवताडे गटाचे असू दे नंतर भगीरथ दादाच्या गटाचे असू दे, आणि माझे नगरसेवक पंढरपुरात ते वेटिंगला आहे. हे तुम्हाला अर्ज भरल्यानंतर कळेल. म्हणजे मालकांनी निर्णय जाहीर केल्यावर ते तुमच्या मालकाने निर्णय जाहीर केल्यावर सगळ्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळणार आहे. शहरातनं 20 ते 25,000 लीड मिळणार. सर, शेवटचा प्रश्न तुमच्याकडे. ग्रामीण भागातून सगळीकडेच तुतारीची मागणी होत आहे. तुम्ही एक महायुतीचे भाजपचे पक्षाचे शहर अध्यक्ष आहात. जर वेगळे म्हणजे नेत्यांनी वेगळ्या भूमिका घेतली तर तुमची रणनीती काय असेल? आपण बघत आहात की गेल्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधानदादा अवताडे यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याचं काम
आदरणीय प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. परंतु आत्ता सध्या सगळीकडं प्रशांतराव परिचारक मालक असतील, सगळ्या म्हणजे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जेवढे आपल्या मतदारसंघामध्ये गावं आहेत तिथं सगळ्या बैठकी चालू असताना मालकांना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांना काय कोणता पक्ष किंवा हे पक्ष ते पक्ष म्हणून पाठिंबा मिळत नाही, पण वैयक्तिक आमदार कसा असावा, प्रशासनावर पकड कशी असावी, हा नेता म्हणून आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याकडे जनता बघत आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रशांतराव परिचारक हा योग्य निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. एकंदरीतच आपण ज्या पद्धतीने नगरसेवक, समाजसेवक आणि शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर यातून असंच दिसून येतं की येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीत माजी आमदार प्रशांत परिचारक हे विधानसभेची निवडणूक लढवतील आणि जिंकून येतील आणि तसा अट्टाहास त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून दिसून येत आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.